जय भीम साथींनो. आज या ठिकाणी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तो जळगाव जिल्हा, आणि जळगावमध्ये स्वामीनारायण यांचं मंदिर बांधण्यात आलं. आणि ते मंदिर बांधल्या गेल्यानंतर तिथं बाबासाहेब आंबेडकरांची एक छोटीशी प्रतिकृती म्हणून एक मूर्ती बसवण्यात आली एका पिलरच्या कोपऱ्यावरती. आणि त्या पिलरच्या कोपऱ्यावरती बसवण्यात आलेल्या मूर्ती संदर्भात मला इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ मिळाला. आणि त्या व्हिडिओमध्ये एका मित्राने काही थोडं कमेंट्स केल्या. त्या कमेंट्स तो व्हिडिओ आपण अगोदर बघून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरची चर्चा करूया. रामराम मंदिर जळगावच्या स्वामीनारायण मंदिरात आलो होतो आणि इथं एक गोष्ट बघून मला खूप आनंद झाला. जी लोक जातीपाती करतात ना त्यांच्या तोंडावर एक सापडली ही गोष्ट. हा जो स्तंभ तुम्ही माझ्या मागे बघतायत त्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छोटंसं स्मारक कोरण्यात आलेलं आहे. आणि जी लोक जातीपाती करतात त्यांना हा संदेश आहे की माझा धर्म कधीच जातीपाती करत नाही. जातीपाती तुम्ही सुरू केल्या आहेत. या मंदिरात एकदा नक्की भेट द्या. तुम्हाला अभिमान वाटेल ज्यावेळी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक माझ्या हिंदूंच्या मंदिरामध्ये बघाल. माझा धर्म कधीच जातीपाती करत नाही याचं हे उत्तम उदाहरण आहे. जय स्वामीनारायण. बघितला व्हिडिओ मित्रांनो? या ठिकाणी माझा हा मित्र असा म्हणतोय की हिंदू धर्म हा कधीही जातीभेद करत नाही, माझा धर्म हा कधीही जातीभेद करत नाही. हे याचं उत्तम उदाहरण आहे. जातीभेद तुम्ही करता. सगळ्यात पहिला प्रश्न मला तुला असा आहे मित्रा की जातीभेद तुम्ही करता म्हणजे कोण करतं नेमकं? तुम्ही करता म्हणजे कोण? तर तुमचं असं म्हणणं आहे का की इथला बौद्ध समाज, इथला आंबेडकरी समाज जातीभेद करतो असं तुम्हाला म्हणायचंय का? मित्रा, पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारतो की हा व्हिडिओ बनवत असताना तुम्ही जरा कदाचित थोडासा अभ्यास करायला पाहिजे होता की जात ही व्यवस्था या देशामध्ये कशी निर्माण झाली आणि जात ही कुणी निर्माण केली आणि का निर्माण केली होती. तर जात ही या देशामध्ये सर्वात प्रथम इथल्या हिंदू सनातनी व्यवस्थेने निर्माण केली. आणि जात का निर्माण करण्यात आली? तर काही मुठभर लोकांचं या समाजावरती कायम वर्चस्व राहिलं पाहिजे म्हणून जात ही व्यवस्था निर्माण करण्यात आली. त्यानंतर दुसरा प्रश्न मला तुम्हाला असा विचारावासा वाटतो की एखाद्या मंदिरामध्ये छोटीशी मूर्ती बसवली किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा एखादा फोटो बसवला, त्याला फुल हार घातले, अगरबत्त्या लावल्या, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही मानता, हे आम्ही मानू शकतो, पण जात ही व्यवस्था या देशातून नायनाट होईल असं शक्यच नाही. बाबासाहेबांच्या एखादा फोटोचं पूजन केलं म्हणजे याचा अर्थ काय होतो की संपूर्ण आंबेडकरी समाज किंवा संपूर्ण देशातला जो काही आंबेडकरी समाज आहे त्या आंबेडकरी समाजाला तुम्ही स्वीकारता. आणि हिंदू धर्म हा जातभेद कधीच मानत नाही किंवा जातपात कधीच करत नाही असं आपल्याला सिद्ध करायचं आहे का? तर असं अजिबात सिद्ध होणार नाही. मी इथल्या तमाम आंबेडकरी अनुयायांना एक प्रश्न विचारू इच्छितो. खरोखर मित्रांनो मला सांगा की एखाद्याने बाबासाहेबांच्या फोटोचं पूजन केलं, एखाद्याने मूर्तीचं पूजन केलं म्हणून तो जातभेद सोडतोय किंवा जातीपाती मानत नाही याचा अर्थ असा होतोय का? मित्रा, मी तुला सर्वात प्रथम हा प्रश्न विचारू इच्छितो किंवा सांगू इच्छितो की जाती धर्मावरती आणि जातीवरती तुम्ही जेव्हा बोलताय ना तेव्हा सगळ्यात पहिली ही गोष्ट आठवा की जेव्हा एखाद्या मुख्याध्यापकाच्या माठातलं पाणी पिल्यावरती दलित विद्यार्थ्याला मारहाण केली जाते आणि त्या मारहाणीमुळे तो मरतो तेव्हा त्या ठिकाणी जात हा प्रश्न निर्माण होतो. आणि जातीभेद करता की नाही करता हा प्रश्न तिथे मी उपस्थित करतो. जेव्हा सार्वजनिक ठिकाणावरती अजूनही काही गावांमध्ये 75 वर्ष झाली या देशाला स्वातंत्र्य होऊन, पण सार्वजनिक ठिकाणीच्या पाणवठ्यावरती काही अस्पृश्य समाजातील लोकांना आणि दलित समाजातील लोकांना अजूनही पाणी पिण्याचा अधिकार दिला जात नाही, मग जात हा प्रश्न तिथे निर्माण होती. मग तुम्ही मला उत्तर द्या की जातपात आम्ही मानत नाही आणि जात आम्ही स्वीकारत नाही. काही स्मशानभूमींमध्ये अजूनही मागांचे असतील, महारांचे असतील, इतर समाजातील लोकांचे असतील, मृतदेह जाळू दिले जात नाही, अंत्यविधी करू दिला जात नाही का? याला म्हणतात जातीभेद. आणि तिथे प्रश्न उपस्थित करा की जात म्हणजे काय? संपूर्ण आंबेडकरी समाजाला आव्हान करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली धर्मांतर कशासाठी केलं? तर याच गोष्टीसाठी केलं होतं की कर्मकांडांपासून संपूर्ण आंबेडकरी समाज किंवा संपूर्ण बौद्ध समाज मुक्त झाला पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला, बुद्धाचे तत्व दिले, आणि बुद्ध हा मोक्षदाता नसून हा मार्गदाता आहे हेही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं. आज कदाचित तुम्ही तिथे एक छोटीशी मूर्ती लावली आहे, कालच्या दिवशी त्याच्यावरती कुंकू वाहाल, हळद वाहाल, तांदूळ वाहाल, अगरबत्ती लावाल, पूजन कराल, त्याचं दैव बनवू नका. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही व्यवस्था निर्माण होते. आणि बाबासाहेब आंबेडकर हे आमचे मार्गदर्शक आहेत, आमचा आदर्श आहे. संपूर्ण आंबेडकर समाजाने या गोष्टीचा अत्यंत गहनतेने विचार करणं गरजेचं आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. जय भीम.